नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यात येवला नाशिक महामार्गावर मुखेड फाटा या ठिकाणी दोन बसची आज समोरासमोर धडक झाली। या धडकेमध्ये दोन बसमधील 10 ते 15 प्रवासी जखमी झाल्याचे कळते आहे। दरम्यान जखमी प्रवाशांना येवला येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। दोन्ही बसचा समोरासमोर अपघात झाला। यावेळी परिसरामध्ये अपघाताची वार्ता कळताच या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना येवला येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते। दोन्ही बसमध्ये समोरासमोर धडक झाल्यानंतर या ठिकाणी एकच गोंधळ उडाला। परिसरामध्ये या ठिकाणी सुरू असलेल्या गोंधळाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढत पुढील उपचारासाठी येवला येथे पाठवले। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला। धन्यवाद।